किशोर नको ना, नको ना, सोड ना. नको ना म्हणत म्हणत ना 2 महिने गेले मी तुझ्या अंगाला हात सुद्धा लावलेला नाही. मी आता गप्प बसणार नाहीये. पण हे बळजबरी करणं चुकीचं आहे. हा, काय बरोबर आणि काय चुकीचं नाही मला काहीच ऐकायचं नाही आता. अरे पण काय चाललंय तुला, असं का बघतोस तू? कारण मला करू वाटतंय म्हणून करतोय. तुझी इच्छा असली तरी करणार, तुझी इच्छा नसली तरी सुद्धा करणारच मी. सोड ना, नको ना प्लीज, सोड ना प्लीज, सोड ना, सोड ना प्लीज. एक शब्द बाहेर नाही गेला पाहिजे. एक शब्द. हाय, झोपला की काय? हाय. नाही तू काय करत तास? इतक्या लवकर कोण झोपतं? हा मग काय करत होता हिरो? काय काय करत हे असे प्रश्न काय विचारतेस तू अचानक? काय झालंय? काही नाही, कॉलवर बोलत बाहेर आली. बाल्कनीमध्ये तू दिसला नाही, सो म्हटलं तू काय करतोय विचारावं. काव्या, तू बोलायचं म्हणून काही बोलतेस बरं का? अरे हा ना, मला बोलायचं एक असतं, मी बोलते. मी चार्जर शोधायला आली होती. काव्या, तुझा चार्जर माझ्या रूममध्ये कसा असेल? अरे बघू वाटलं ना राव, म्हणून तर आलते ना. चल जाऊ दे, सोड. तू स्टडी करणार आहे की झोपणार आहेस? नाही, मी थोड्या वेळ अजून बघतो काहीतरी, मग झोपेल. ओके चालेल, भेटू मग सकाळी. येस, बाय. गुड नाईट. गुड नाईट. गुड नाईट. हे आता मात्र डोक्यावरून पाणी जायला लागले. हा नाही, मला वाटत नाही मी उद्या या सगळ्या जणींना मॅनेज करू शकेल. त्यामुळे हीच ती शेवटची रात्र आहे. खरंच रात्र वैऱ्याची आहे. म्हणून आज काही करून कोमलची गेम वाजवावीच लागेल. काही करून शेवटची रात्र हिचा स्वाद घ्यावाच लागेल. काही करून ही गावरान रुपडं मला चाखावंच लागेल. हॅलो. मॅडम, झोपला नाहीस? नाही अजून नाही झोपला. मला वाटलं आपल्या नेहमीच्या ठिकाणी असशील म्हणून. नाही, तिकडे कोमल तिच्या बॉयफ्रेंड बरोबर बोलते ना. अय्या, कोमलला बॉयफ्रेंड आहे? बघा ना. दिसताना किती साधी भोळी दिसते, पण हुशारच निघाली. हा, आता जे आहे ते आहे. नाही, आणि म्हणूनच मी म्हटलं की आता आज रूम मध्ये झोपतो. आणि बाहेर 2-3 दिवस जर भरपूर पाऊस पडतोय, मी रोज भिजतोय. बघ तुझ्याने, नाहीतर रूम मध्ये पण येऊ शकतोस, कारण काव्या झोपली. मॅडम, तुम्ही काही बोलताय? अहो, काव्या रूम मध्ये झोपले असताना मी नाही. हे बघ, मला ना आता कंटाळा आलाय सगळ्याचं. मला असं वाटतं आपण सगळ्यांना सांगून टाकूया काय. मला आता हे टेन्शन घ्यायला नको वाटतंय. कंटाळा आलाय सगळ्याचा. अरे किती लपवणार आहोत आपण. मला असं मस्तपैकी बिनधास्त जगायचंय. सो आपण सगळ्यांना सांगून टाकूया. काय सांगायचंय? हेच की किशोरला मी आवडतीये आणि मलाही किशोर आवडतो. किशोरचं माझ्यावरती प्रेम आहे, माझंही किशोरवरती प्रेम आहे. आणि झालंच तर किशोर माझ्याबरोबर लग्न करणार आहे आणि मी किशोर बरोबर लग्न करणार आहे. हो मॅडम, हे तुम्ही काय बोलताय? नका ना बोलू असं प्लीज. मॅडम, अरे आत्ताच एक मस्तपैकी रोमॅन्टिक नॉव्हेल वाचलंय, त्यामुळे सगळ्या गोष्टी सुचत आहेत. मॅडम, मला भीती वाटेल अशा गोष्टी तुम्हाला तुमच्या डोक्यात येतात, तुम्हाला कळतंय का? काही बोलू नकोस. नाही ठीक आहे. तुम्ही मी जातो, मला सकाळी लवकर उठायचंय. थांब का? जवळ ये. मॅडम, बाल्कनीमध्ये कोमल आहे. असू दे. मॅडम, तुमच्या रूम मध्ये काव्या झोपली आहे. झोपू दे. मॅडम, कोणतरी बघेल ना. बघू दे. मॅडम, तुम्ही ऐकत का नाही तुम्ही? असू दे. मॅडम, आता मात्र पळतं गाडं अंगावर यायला लागले. हा बघा किशोर शेठ, खरंच पाणी डोक्यावरून वाहू लागलंय. बघा, जरी मी एका देखण्या बाईच्या मिठीत असलो तरी रात्र वैऱ्याची आहे, हे खरं आहे. बघा,
सो आता तरी यांना गोड बोलून नादी लावतो आणि आजची रात्र ठरल्याप्रमाणे कोमलसोबत काढतो. मॅडम चला तुम्ही झोपा, फार लेट झालंय. परत तुमचं डोकं दुखायला लागतं. आपण उद्या भेटूयात ना. कोमल तिकडे झोपली असल्यामुळे आपल्याला भेटता येत नाही. तुम्ही झोपा. येस येस नक्की? नक्की 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 येस शुअर. तुम्ही झोपा, आराम करा. येस आराम करा तुम्ही. हो हो. आणि उद्या डायरेक्ट ह्या सगळ्यांनाच कल्टी मारतो. एवढं लांब जातो की ह्यांना पुन्हा कधीच दिसणार नाही, कधी भेटणार नाही आणि पुन्हा यांचा कधी स्वाद बी घ्यायचा नाही. दरवाजा लावायचा नाही यार, मच्छर येतील आतमध्ये. कोमल. कोमल कोमल आहे बघ, खरंच सॉरी 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 सॉरी, खरंच सॉरी, मला माफ कर. मी मगाशी जरा अतिच केला. मला माहित नाही ग, मला खरंच माहित नाही मध्ये मध्ये मी असं का वागतो ते. मला कळतच नाही मी का असं करतो ते. पण मला कळालंय माझं फार चुकलंय मगाशी मी तुझ्यावरती जे काय केलं ते. मी परत असं कधीच नाही करणार. खरंच प्लीज माफ कर मला. प्लीज 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 माफ कर मला. इट्स ओके. पण तू आता बेडवर यायचं तर लांबच, बेडला टच सुद्धा करायचं नाही, कळलं? हो हो, तू जशी म्हणशील तसं, तशी तुझी इच्छा. मला अजिबात आवडत नाही असं आगाऊपणे वागलेलं. आगाऊपणा केलं मला पण आवडत नाही ग, पण मला कळतच नाही मी असं का वागतो कधी कधी. म्हणजे तुझं तर आहे ना काही कळतच नाही. म्हणजे कधी काय करशील ते सांगताच येत नाही. म्हणून तर मी इथून सोडतीये ना ही रूम. माहिती आहे मला, ऐकलं मी ते. तुझ्या नवीन फ्रेंड बरोबर शिफ्ट होतेस ना तू. काय नाव आहे त्याचं? कोण? रिया? ऐकलंय मी सगळं. खोटं बोलून काय उपयोग होणार आहे? सगळं ऐकलं? कोमल माहिती आहे मला सगळं. तू तुझ्या त्या नवीन फ्रेंड बरोबर शिफ्ट होते ना, आणि खोटं बोलून काहीच उपयोग नाही. जे काय असेल ते खरं सांग ना, जाणून घ्यायला आवडेल मला. सांग ना काय नाव आहे त्याचं? कुणाचं? तुझ्या ऑफिसमधल्या BFचं. मयूर नाव आहे त्यांचं. आमच्या कंपनीचे बॉस आहेत ते. वा, डायरेक्ट बॉस लेवलचाच मिळाला. हो. हे बघ, अभिनंदन अभिनंदन खरंच. एकतर इथं खरं तर इथं माझं काय होत नाही आहे, मी काही कमवत नाही आहे, पण तू मात्र स्वतःच्या पायावरती उभी राहिलीस. आणि आता तू तुझ्या आवडत्या घरात प्रेमाच्या माणसासोबत राहायला चाललीस. खरंच अभिनंदन. थँक्स. आता तू कोणत्या वेने बोलतोय हे तर मला कळत नाहीये, पण थँक्स. मी चांगल्याच वेळी बोलतोय, खरंच मी चांगल्या वेळी बोलतोय. खूप स्मूथली एक्सेप्ट केलंस मी. ते तर मी आधीच केलं होतं. पण मला एक गोष्ट सांग ना, म्हणजे तू असं काय बघितलं त्याच्यामध्ये, म्हणजे तू त्याच्याबरोबर डायरेक्ट अशी लिव्हिंगमध्ये शिफ्ट व्हायला चाललीस? काय बघितलं म्हणजे? आम्ही भेटलो, बोललो, त्यांना मी आवडली. मी त्यांना माझं रूमचा प्रॉब्लेम सांगितला, तर ते बोलले आपला फ्लॅट आहे सो येतेस का. आणि असंही मला ही रूम सोडायचीच होती, तर मी येते बोलली. नेक्स्ट मंथ शिफ्ट होते. नाही बघ, नेक्स्ट मंथ नको, तू उद्या शिफ्ट हो. कारण काय, मी पण उद्या शिफ्ट होणार आहे. का रे? उद्या का? ते मगाशी आपण जे बोलत होतो ना, ते काव्याने ऐकलंय. मला वाटतं आता त्यांनी तिच्या आईला सांगितलं म्हणून असेल. उगाच आपल्यावरती केस पडायच्या आधीच आपण इथून निघून जाऊ, आहे नाही? बापरे. माझं काय, मी आत्ता कॉल केला त्याला तर तो लगेच येईल मला घ्यायला. पण तुझं कसं? तुझं काय? होऊन जाईल माझं मॅनेज काहीतरी, नको काळजी करू तू. बरं ठीक आहे. म्हणजे आजची शेवटची रात्र आहे आपली या रूममध्ये. शेवटची रात्र, वैऱ्याची रात्र. मम्मी झालं का तुझं? लाईट करू का बंद? मला झोप येते. थांब ना, फक्त एक पॅरेग्राफ राहिलाय.
ओके. मम्मी एक सांगू का? बोल ना. तुला वाईट नसेल वाटणार तर. सांग काय ते. कसं सांगू आता? अगं सांग ना काय ते. तू इव्हिनिंगला बाल्कनीमध्ये किशोरसोबत बोलत होती. तुझ्या डोक्याचं दुखणं त्याला सांगत होती. मला असं वाटतं की आपले प्रॉब्लेम आपण कोणासोबतही शेअर नाही केले पाहिजे. हां खरं आहे, पण तुला कोणी सांगितलं? ते मी बाल्कनीमध्ये बघितलं होतं. किशोरचा हात तुझ्या हातावर होता. तर मी किशोरला विचारलं काय विषय आहे, तर तो मला बोलला की तुझ्या डोक्याचा काहीतरी इश्यू आहे. मला असं वाटतं आपलं दुखणं कोणालाही सांगत नाही बसायचं. खरं. इथून पुढे काळजी घे ना. काळजी वगैरे काही नाही गं मम्मी, पण मला असं वाटतं की आपलं दुखणं आपण कोणालाही सांगत नाही बसायचं. याने आपल्याला काहीच फरक पडत नाही, पण समोरच्याचा बघण्याचा दृष्टिकोन चेंज होतो. नाही सांगणार, इथून पुढे नाही सांगणार, कधीच नाही सांगणार. ठीक आहे. ओके गुड. चला आता झोपूया. गुड नाईट. तू पण लवकर झोप. चल. गुड नाईट. किशोर, आता झोप आता. नको इतकं टेन्शन घेऊस. मला नाही वाटत मला झोप येईल आता. अरे नको इतकं टेन्शन घेऊस. असं पण हे एक ना एक दिवस तर होणारच होतं ना. पण बरं झालं ना, मोठा काही कुटाणा व्हायच्या आत तूही फ्री होतोय आणि मी. खरं आहे तुझं. मला ना तुला एक गोष्ट बोलायची होती, म्हणजे अगदी असं आतून बोलायची. बोलू का? बोल ना, ऐकते मी. मला ॲक्च्युली म्हणजे तुला थँक्यू म्हणायचं होतं. तू मला भेटलीस, ते माझ्याबरोबर आलीस, मी सांगाल तशी राहिलीस. खरंच मनापासून थँक्यू पाहिल. काय? तू माझं ओरिजिनल नाव घेतोस? ओ, म्हणजे आता आपण आपापल्या वाट्याने जायला मोकळे, राईट? उद्यापासून तू तुझ्या रस्त्याने, मी माझ्या रस्त्याने. ओके डन. आणि मलाही तुला थँक्स म्हणायला आवडेल, कारण जेव्हा तू मला भेटलास तेव्हा माझ्याकडे साधे रूमचं रेंट देणे इतके सुद्धा पैसे नव्हते. तू भेटलास म्हणून मला हे घर भेटलं, हे घर भेटलं म्हणून तर जॉब भेटला, आणि जॉब भेटला म्हणून मला माझा खरा प्रेमी मयूर भेटला. सो अगेन थँक्स टू यू. चला आपण दोघे एकमेकांच्या कामी आलो म्हणायचं. मी तुझ्या काय कामी आले रे? म्हणजे इथलं रेंट तर तूच दिले, इथलं सगळं तूच बघितले, मग माझं इथं असलेली तुला काय मिळाले? मला जो काय फायदा व्हायचा ना तो झाला, आणि माझं इथलं काम पण झालंय. मी खुश आहे. आणि तुझ्या इथे असण्याने मला बराच फायदा झालाय. ओके, म्हणजे तू पण खुश आहेस तर? खुश आहे ना मी, फार खुश आहे. चांगलं आहे. तर त्यावेळी आपण त्या डोंगरावर भेटलो होतो तेव्हा दोघेही नाराज, दोघेही नाखुश होतो आणि टेन्शनमध्ये होतो, हो ना? खरं आहे. त्यावेळी आपण दोघं टेन्शनमध्ये होतो, ही गोष्ट मात्र खरी आहे. तुला समजलंय ना पायल काय करायचं ते? समजले मला, पण हां. हे असं केल्याने काही प्रॉब्लेम झाला का? काही सुद्धा प्रॉब्लेम होत नाही. बघ मी तुला सांगतो, तू माझी बहीण असणारच. हां, माझं नाव किशोर, मी MPSC करणार आहे, आणि तू दिवसभर जॉब बघण्यासाठी बाहेर जायचंस, आणि मी घरी अभ्यास करत बसताना तू आल्यानंतर जे समोर येईल ना ते इथं खायचं, मग नंतर फॅनसमोर मस्त झोपायचं, आणि सकाळी उठून परत कामावर जायचं. बाकी आपल्याला काहीच करायचं नाही. आणि जरी आपण असं खोटं बोलून जरी राहिलो बहीण भाऊ, तरी कुणाला काय कळणार आहे? आपलं काम उरकायचं आणि आपण नंतर निघून जाऊ. सिम्पल प्लॅन आहे. अरे पण असं राहायचं म्हणजे? मला सांगा, आता रेंट देण्यासाठी ना तुझ्याकडे पैसे आहेत ना माझ्याकडे पैसे आहेत, मग जर असं खोटं बोलणं आपल्याला त्या रिच फॅमिलीमध्ये राहता येत असेल, त्यांच्यावर मिसळता येत असेल, तर काय प्रॉब्लेम आहे? तसं त्या कामवाल्या बाईने मला सांगितले, त्यांना गरज आहे, ते शोधतातच आहे. मग आपण राहूयात थोडे दिवस, आपली कामं करूयात, आणि मग टाटा बाय बाय. हां ठीक आहे,
असंही माझ्याकडे यापेक्षा बेटर ऑप्शन नाही आहे. चला बरं आहे. हा पण आणखी एक रिक्वेस्ट आहे. आता काय? म्हणजे जरी सगळ्यांसमोर आपण बहीण भाऊ म्हणून राहायचं असेल तरी एकटे असताना आपण गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड म्हणून राहायचं. हां ऐकून घे. याने काय होईल माहिती का, एक तर आपला वेळ जाईल आणि दुसरं म्हणजे असं करत असताना जर आपलं जुळलं तर ठीक, नसेल तर मग तू तुझ्या रस्त्याने मी माझ्या रस्त्याने. इतकं सिम्पल आहे. बोल. म्हणजे ॲट अ टाइम 2 नाती निभवायचे. हां जमेल ना तुला? ओके, पण मी फिजिकल होणार नाही. बरं ठीक आहे, नो प्रॉब्लेम, चालेल तुला. डील? डील? डील. तुला आपलं ते नो फिजिकल रिलेशनची डील केली होती ते आठवत आहे ना? आठवते ना, म्हणून तर असं मागं सरावं लागतं. येस. गुड बाय. बरं चला आता झोपूया. उद्यापासून मी माझ्या रस्त्याने, तू तुझ्या रस्त्याने. राईट? झोप तू. मी काय आता झोपणार नाही रात्रभर. अरे झोप रे. आता सगळं तुझ्या मर्जीनं झालंय ना, तर झोप. झालंय खरं सगळं, एक गोष्ट नाही झाली. कोणती गोष्ट? हेच की मी तुला प्रॉमिस केलं होतं म्हणून मला तुझ्यावर रोमॅन्स नाही करता आलं. त्याच्यामुळे सगळंच असं. ओके, दॅट्स ओके. तसं बघायला गेलं तर आता उद्यापासून आपण असं एका रूममध्ये एका बेडवर एकत्र असं कधीच नसणार आहे ना. कधीच नाही. बघ ना कसलं डेंजर आहे लाईफ आहे नाही. ते तर आहेच. जर आता उद्यापासून मरेपर्यंत आपण असं एकत्र नसणार आहोत, उद्यापासून मरेपर्यंत आपण एकमेकांना भेटणार नाही आहोत अशा पद्धतीनं, तर मग इतक्या जवळ येऊन सुद्धा आपण काही नाही करणं हे मला पटत नाही. जर आपली शेवटची रात्र आहे तर माझी फक्त तुला एक शेवटची विनंती आहे, फक्त एकदा मला तुझ्या असं जवळ येऊ दे, फक्त एकदा. नको नको नको, मला बॉयफ्रेंड आहे. ओके. अरे पण त्याला कुठे माहिती आहे तू इथे माझ्याबरोबर राहतेस, आणि 2 महिने मी तुला प्रॉमिस केल्याप्रमाणे तुला टच सुद्धा नाही केला. मग त्याचं बक्षीस म्हणून ॲटलिस्ट तू मला हे करू शकतेस ना माझ्यासाठी. तू आपलं डील विसरू नकोस. हा चलो मागे. पण पायाला विसरू नको. माझ्यामुळं तुला इथं जागा भेटली. हा जो काही जॉब आहे तो तुला माझ्यामुळे मिळाला आहे. तो जो काही मयूर आहे ना तुझा, तो माझ्यामुळेच मिळाला आहे. अरे यार, तू आता कोणात पाडतोयस? हा कोमल, मी तुझं लई भलं केलं. एवढ्या मोठ्या कंपनीचा बॉस तुला मिळाला आहे, तर मी तुला एवढं सगळं दिलं नाही तर तू तुझी एक रात्र देऊ शकत नाही मला. एक रात्रीचा प्रश्न आहे फक्त. अरे पण बिन कसाला यार पायर. हे बघ, अरे आपण इतके दिवस एकत्र राहिलो ना यार, तू एवढं नाही करू शकत माझ्यासाठी. प्लीज प्लीज. काय करू काय कळत नाही. हे बघ पायल, आता जर तू हे होऊ दिलं नाहीस ना तर मी तुझ्या मयूरकडे जाईल. मी त्याला सगळं सांगेल. मग जर तुला त्याला गमवायचं नसेल ना तर हे सगळं होऊ दे. फक्त आजची रात्र मला खुश कर. ठीक आहे, पण तू मयूरला सांगणार नाहीस ना? बिलकुल नाही. आणि मी कशाला त्याला सांगेन. आणि उद्यापासून मी तर कुठे दिसणारच नाही, त्यामुळे तू लोड नको घेऊ. फक्त तू मला आजची रात्र जवळ घे. फर्स्ट अँड लास्ट टाइम. येस, फर्स्ट अँड लास्ट टाइम. सुरुवात आणि शेवट, शेवट आणि सुरुवात. लाईक हां, ह्याला बोलतात टेडी उंगली से घी निकालना. मग अशी बळजबरी करत होतो तर ही हाती लावू देत नव्हती, आणि आता थोडा इमोशनल ड्रामा केला तर डायरेक्ट गळ्यातच पडली. बघा, ही अशी असते आजकालच्या मुलींची मानसिकता, आणि याचाच स्टडी मी गेल्या काही महिन्यांपासून करत होतो. तर मित्रांनो, इथली शेवटची रात्र, सगळ्यांचा आनंद घेऊन इथून कल्टी मारायची रात्र. खरं सांगू, छान भारी मस्त कडक असा बराच काही तो वेगवेगळा अनुभव आला आहे. आता हाच अनुभव डोक्यात घेऊन पुढील काही दिवस आठवत जगणार आहे. पुढील काही दिवस निवांत जगणार आहे. पुढील काही दिवस माझ्यात, माझ्यापणात, माझ्यासाठी स्वतःसोबतच जगणार आहे. चला तर मग आजच्या या अशक्य गोड वळणावर शेवट गोड करत थांबतो.
कोमल म्हणजे पायलला आत्ताच बाय बाय म्हणतो आणि तुम्हाला शुभरात्री बोलत गपगार होत झोपतो. किशोर किशोर उठ. थांब रे थोडा झोपू दे. अरे उठ, मला जायचंय, आवरायचंय मला. अरे थांब जरा कसं. अरे उठ ना. अरे उठ. अरे यार 6 वाजलेत, मला आवरायचंय. उठ इथून. काय यार कोमल असं कोण ढकलतं रे. हो मी ढकलते. किती वाजलेत? 5 वाजलेत. तू काय अंधारात जाणार आहेस का मग? मॅडम आणि काव्य उठायच्या आज जाते मी. कोमल आता चाललीच आहेस तर त्यांना भेटून जा ना. असं चोरासारखं गेल्यावर काय वाटेल त्यांना. थांब जरा चहा नाश्ता करून जा. गडबड नको करू उगाच. मला झोपू दे थोड्या वेळ. झोपू दे. आता कशाला झोपतोय? कोमल ऐक ना, तू तुझं पॅकिंग कर. हां मला तोपर्यंत झोपू दे. एकतर झोप नाही झालेली माझी. इतके लवकर उठून मी तरी काय करू. मी झोपतो बाहेर. जाताना उठव मला. चला मंडळी, आता आपण शेवटाकडे आलो बरं का. आता आपण इथून निघायच्या वेळेकडे जात आहोत. जरा थोडं डोकं लावून विचार केला तर ही आपली इथली शेवटची सकाळ आहे. हो ना, शेवटची सकाळ. कारण मला असं वाटतंय माझा इथला या फ्लॅटमधला हा शेवटचा दिवस आहे. बाकी कोमल तर भल्या पहाटेच पळायच्या तयारीत आहे. तिचंही बरोबरच आहे म्हणा. कोणता कोटाना अंगलोट यायच्या आधी इथून गेलेलंच बरं. मला पण तसंच वाटतंय. बघू आता एक बारीक डुलकी घेऊ. ह्याच बारीक डुलकीमध्ये इथे आजवर साठवलेल्या देखण्या मादक आठवणी पाहू. आणि एकदा का त्या आठवणी आठवून झाल्या आणि माझी बारीक डुलकी झाली की मी हा फ्लॅट सोडायला मोकळा. कोमल पण हा फ्लॅट सोडायला मोकळी आणि तुम्हीही मोकळे. काय किशोर, ए किशोर, उठ ना. किती झोपतोयस यार, उठ ना. उठतो. तुझं पॅकिंग झालंय का? पॅकिंग? कसली पॅकिंग? तू असं मला वाटलं कोमल आहे म्हणून म्हणाल पॅकिंग झालंय का. कोमल सकाळी सकाळी कुठे चालली पॅकिंग करून? ती गावी चालली आहे ना. तिला गावी बोलवलंय. तुला नाही बोलवलं का? नाही तिला एकटीलाच बोलवलं. बँकेचं काम आहे काहीतरी. अच्छा, किती दिवस चालली आहे? माहित नाही, जाईल 3-4 दिवस. अरे वा, म्हणजे 3-4 दिवस आपलेच, हो की नाही? हो मज्जा तर आहे. स्वीट गर्ल ऐक ना, तू जवळ नको येऊ ना. काय ती कोमल जागी आहे. मॅडम पण जागी असतील ना. हे तुझ्या मॅडम गाढ झोप येते तर मला मॅडमचं सांगूच नको. बरं पण ती कोमल जागी आहे ना. मग असू दे की कोमल जागे बिगी, मी थोडी ना तिला घाबरते. कळालं का हिरो? चल सरक आता, मला थंडी वाजते. मला पण द्या. ऐक ना तू असं नको ना. खाऊया. कधी कधी वाटतं तुला चटाळ बोलतोय रा. मी काय नुसतं चाटळ बोलतोय. चाटळ बरंच काय 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 करू शकतो बरं का मी. तुला पाहिजे असेल तर सांग. तुला आवडतं का? तुला पाहिजे पाहिजे की मला. पाहिजे पाहिजे. मोकळा बसलो. किशोर मॅडम. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. काय ग आज लवकर उठली आहेस? कुठे बाहेर चालली आहेस का? हां ते मी गावी जाते ना. अच्छा, असं अचानकच? हो ते मुलगा बघायला येणार आहे त्यामुळे जावं लागतं अचानक. अच्छा अच्छा अच्छा. किशोर पण येतोय? नाही नाही, तो नाही येते, मी एकटीच चालली. बर बरं. अगं काव्य आली होती का? नाही ती बाहेर आहे वाटतं. बर बघते मी. मी आवरते. हां बरं. चल ना, आपण त्या दिवशी नाश्ता करायला गेलो होतो तसं जाऊया. गेलो असतो पण काय ना मला कोमलला बस स्टॉपला सोडायला जायचं ना. तिला बोल ना रिक्षा करून जा म्हणून. खाऊया.
तिच्याकडे फार मोठ्या मोठ्या बॅग्स आहेत, कशी जाणार ती? अरे पण ती थोडी ना तिचं सगळं सामान घेऊन चालली आहे. आय नो सगळं सामान नाही घेऊन चाललंय, पण ऐक ना, आपण उद्या जाऊया. नाही नाही, आज जाऊया आपण. मी तुला उद्या आणखी एका स्पेशल नाही. ऐक ना. नाही नाही नाही. बघ मी तुला म्हणालो होतो ना, मॅडम सुद्धा उठल्या बघ, दिवस आजचा एकदम क्लास आहे, म्हणजे सकाळ काय कमाल क्लास आहे ना. काव्या, तू काय करतेस तिथे? अगं मम्मी, ती कोमल आज घरी जाणार आहे ना, तर मग त्याच आवाजाने मी उठली आणि इथे आली. बघ ना किती छान सकाळ आहे ना, आणि थंडी पण खूप वाजत होती म्हणून इथं बसली. ये तू पण बस. तूच बस, मला आवरायचं. सी किती कोल आहे ना माझी मम्मा. काव्या, तुला फार काळजी घ्यावी लागणार आहे बरं का. फार सगळं जपून करावं लागणार आहे. मी तुला म्हणालो होतो ना, इतकी जवळची गरज नाही, कोणतरी जागा असेल, कोणतरी बघेल. आणि बघ, आपण जाणार आहोत ना, आपण जाऊयात स्पेशल ठिकाणी जाऊयात. ओके, सो तू रिलॅक्स राहा. उद्या जाऊ. बरं ऐक, आता मी आवडतो माझं, बघतो कोमलचं कुठपर्यंत आलं, तू बस. हां, हॅलो. नशीब कॉल घेतलास. हाय कोमल, काय झालं एवढं सकाळी कॉल केलास? काय झालं, कसं झालं हे काही विचारत बसू नको. डायरेक्ट उठ आणि मला माझ्या लोकेशनला घ्यायला आहे. घ्यायला घेऊन कुठं जायचंय? कुठे जायचं नाही आहे मला, तुझ्या फ्लॅटवर, म्हणजे आपल्या दोघांच्या फ्लॅटवर शिफ्ट व्हायचं आहे. असं अचानक काही प्रॉब्लेम झालाय का? काही प्रॉब्लेम नाही झाला आहे. मला इथे 1 मिनिटसुद्धा थांबायचं नाही आहे आता. आणि आत्ताच्या आत्ता म्हणजे आजच मला शिफ्ट व्हायचं आहे. बस तू ये ना यार लवकर प्लीज. बरं ठीक आहे, मी फ्रेश होतो आणि तिकडे तुला घ्यायला येतो. तोपर्यंत तू रेडी होऊन बस. हो, माझं सगळं झालं आहे, मी रेडी आहे. माझ्या सगळ्या बॅग्स वगैरे पॅक करून पण झाले आहेत. लवकर ये प्लीज यार, प्लीज लवकर आहे प्लीज. बरं, मी माझं आवरून इकडून निघालो की तुला करतो कॉल. तू आवरलं की मला मेसेज कर, म्हणजे मी रोडला येऊन थांबते. ठीक आहे? चायला काय करायचा प्लॅन होता आणि काय व्हायला लागलंय. अंगलोट तर येत नाही ना हा सगळा खेळ. चला किशोर, आता अति घाई करायला पाहिजे. हा चला, इथनं कल्टी मारा. चला, पोलीस केस व्हायच्या आधी इथून फरार व्हायला पाहिजे. चला चला चला. आधी फक्त इथून जायची घाई कोमलला होती, पण मगाशी त्या कस्तुरी मॅडमच्या रागात बघितलेल्या डोळ्यांना बघून मला पण इथून कल्टी मारावी लागणार आहे. मला पण हे घर सोडावं लागणार आहे. मला पण जशी कोमलने बॅग भरून निघायची तयारी केली ना, तशी मला पण बॅग भरावी लागणार आहे. मला पण नीट जाग आणि पोहोचलीस तर कॉल किंवा मेसेज कर किशोरला. बरं येऊ का? हां ये. नाही तर बस सुटेल ना. चल. कशी चालली आहेस? किशोर येतो ना सोडायला? हो. बरं. किशोर पण जात आहे का? नाही, तो फक्त सोडायलाच चाललाय. पुन्हा माघारी परत येईल. हो ना. बरं चल, पाय उशीर होतोय आपल्याला. म्हणजे कोमल, हिचं नाव पायल पण आहे का? मी घरी 2 नाव आहेत ना तिची. बोल. बरं चला येऊ का? असं कुठं चाललंय सकाळ सकाळ बिस्तारा घेऊन? हा, काही खबर नाही, बातमी नाही. अगं गावी चालली आहे ती, महत्वाचं काम. महत्वाचं का असं अचानक? ते मी नंतर आल्यावर सांगते. आता खूप उशीर झालाय मला. येऊ का? चल किशोर. काव्या, दीपाली ताई, येऊ का? आणि सॉरी असं अचानक चालले मी. काळजी घ्या. बाय बाय. बाय बाय. बाय. मॅडम, ही अशा अचानक कशी काय गेली हो न सांगता? तुला काय करायचंय? जा तुझी तू कामं कर. तर झोप झाली नाहीये तर माझं डोकं दुखतं. तुझं डोकं कधी नाही दुखत ग मम्मी? काय म्हणालीस? काय म्हणालीस? जास्त शहाणपणा करतेस का? ए, आणि आता जाऊन झोपू नकोस, आवरून घे. हां, व्हॉट्सअपला तुला लाईव्ह लोकेशन सेंड केले.
ते बघ आणि ये यार लवकर प्लीज. मी येऊन थांबली इथं. ये लवकर. ऐक ना, तो येतोय, तू जा ना. येऊ तर दे की त्याला, तुला पाठवून जातो की. खरं तर मला ना तुला त्याच्या समोर न्यायचंच नाही. तो येतोय सो तू प्लीज जा. आणि तू तुझ्या रस्ते, मी माझ्या रस्त्याने. असंच ठरलंय ना आपलं? ठरलंय असंच, पण असं तुला इथे एकटीला सोडून कसं काय जाऊ मी? एकटीला? मला काहीच होत नाही एकटीला. आणि मला तुला 1 मिनिट सुद्धा बघायची इच्छा नाही. सो तू प्लीज जा. ठीक आहे, जातो मी. पण फक्त मला परत कुठं भेटू नको माहिती झालं. सेम टू यू. तू पण मला भेटू पण नको आणि दिसू पण नकोस. आणि शहाणा असशील ना तर तिथं परत जाऊ नकोस. तिकडे जायचं का नाही जायचं ना ते मी बघून घेईन, कळलं ना? बाकी गोष्टींसाठी थँक्यू. ते बाकी काही बोलू नकोस. तू निघ. चाललोय. भैया सामान बी नाही रूम मध्ये. पळून गेले का काही? सामान बी नाही खोलीत. मॅडम, ओय मॅडम, 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 हो मॅडम. काव्या मॅडम कुठे गेले तेव्हा? मम्मी आंघोळीला गेली आहे. मॅडम, ओ मॅडम. काय गो, काय झालं? का ओरडतेस? कोणी पळून गेल्यासारखं? मॅडम बाहेर तरी या, तुम्हाला सांगते मग काय झालंय ती.